तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर काल रात्री आपण हानलेमध्ये पोहोचलो आणि अशा ठिकाणी आपण टेंट लावला होता। सकाळी लवकर निघणं होतं पण सकाळी लवकर नाही निघू शकलो। आता सायकल पहिली पॅकिंग केली आणि 7 वाजले असतील। बाकी उमलिंगला जाण्यासाठी हाच रोड आहे मित्रांनो, इथून ते तडी दाखवू राहिलं उमलिंगला 92 किलोमीटर आणि या रोडनं आपल्याला सरळ वर जायचं आहे। तर मित्रांनो, सगळे म्हणत होते की एका दिवसात जाणं येणं शक्य आहे, पण मला तर वाटत नाही एका दिवसात जाणं येणं शक्य आहे म्हणून, कारण की 92 म्हणजे कमी जास्त 100 किलोमीटर। आणि विषय असा उरला की पुरी खडी चढाई आहे पुढे। आता पुढे तुम्हाला एक वेळ दाखवून देतो, पुरी खडी चढाई आहे आता इकडे। हा पहाड ओलांडून आपल्याला तिकडल्या साईडला जावं लागते आणि कायचं काही मित्रांनो 92 किलोमीटर एका दिवसात निघेन। बाकी पाहू काय होते। तर पुढे आय लव्ह हानलेचं बोर्ड आणि तिकडे समोर हानली सिटी खाली, आणि इकडे हे मित्रांनो मोनिस्ट्री, आणि तिकडे तो सॅटेलाईट म्हणजे जे म्हणजे तारे दिसतात मस्त, जे तारेचे फोटो असतात ते तिथूनच काढले असतात। तिथं जाणं अलाउड आहे म्हणा आपल्याला बी, पण आपण पाहू, जर आपल्याला टाईम असला तर बिलकुल आपण तरी जाऊन येऊ। बाकी चला इकडे जाऊ आता पहिले। आता हानलेच्या कमी जास्त 1 ते 2 किलोमीटर पुढे आलो आपण, आणि हा डोंगर क्रॉस करून फोतीला पास आहे, मागचा फोतुला होता, हा फोतीला आहे, हा क्रॉस करून आपल्याला लागते उमलिंगला। ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे भाऊ, शॉर्टकट मारा। असा काय विषय, चला पाहू काय विषय होते। शॉर्टकट बी एक रिक्स आहे, मेन गोष्ट म्हणजे जर असला शॉर्टकट ठीक आहे, ते आपल्याला तेवढं तिकडून फिरून जावं लागेल। पाहिजे रस्ता निघते की नाही मला असं वाटते तर मित्रांनो, आता आपण कमी जास्त 3-4 घंटे चढाई चढलो आणि आता उतरलो खाली। बाकी एकदम खतरनाक रस्ता होता। मागे एक विशाल सर भेटले आपले BROचे, ते सर मग खाली आपलं BROचं कॅम्प आहे, तरी जा जेवण घेऊन करा। मी आलोच म्हणत मागून, म्हटलं बरं सर। मित्रांनो, इथून चिसुमले आहे 12 किलोमीटर, आणि चिसुमलेपासून आपल्याला वरच्या साईडला जावं लागते, तिकडे चालू आहे रस्त्याचं काम। बाकी पाहू आता काय होते। तर मला असं वाटतं की सायकलवाले पाहून सोडून तर द्यायला पाहिजे। बाकी जे होईल ते तुम्हाला सगळं मी अपडेट सांगतो। आता साईडनं बघा किती मस्त नदी झाली। तर मित्रांनो, तिथं आर्मी कॅम्पमध्ये थांबलो, तिथं जेवण घेऊन केलं, सगळं झालं, आणि तिथं 2 ते 3 तास मी आराम केला, झोपलो मस्त, आणि आता पोचलो मी चिसूल ब्रिज। तर मित्रांनो, हा जो रोड आहे हा सरळ जाते उमलिंगला, आणि इथून हा पाहू शकता हा चिसूल ब्रिज इकडल्या साईडनं। बाकी तो रोड जाते तो परत हानलेले असा गोल फिरून। आता इकडे आपल्याला सकाळी जाणं पडते मित्रांनो, आता जाऊ शकत नाही आपण, आता वाजले 5, आणि जर 5 वाजेल तिकडे गेलो तर वर जाणं आणि येणं ह्या 2 गोष्टी होत नाही, म्हणून सगळे म्हणून राहिले की आता नका जाऊ, सकाळी जा। तर मस्तपैकी आज सायंकाळी आपण इथं कॅम्पिंग करू। या काकाला विचारलं, बाजूची हॉटेल आहे यांना विचारलं, आणि इथं आपण कॅम्पिंग करू आज रात्री, आणि उद्या सकाळी निघू समोर जायसाठी। बाकी मित्रांनो, खरंच खूप मी सांगतो एवढं ऑक्सिजन लेवलची प्रॉब्लेम झाली होती मध्ये। जेवण केलं तरी झोपलो, तळून निघलो, कमी जास्त मी एक 10 किलोमीटर पुढे आलो। म्हणजे असं चक्कर येणं, डोकं दुखणं, मला समजतच नव्हतं मला नेमकं काय होत होतं। चहा आताच घेतला मी, नाही घ्या तुम्ही। मग विषय असा झाला मित्रांनो की समजतच नव्हतं की काय करा म्हणून। त्याच्यानं मी एकदम शांत ते डोकं ठेवलं, थोडा आराम केला, डायमॉक्सची टॅब्लेट घेतली, आणि मग समोर आलो। मित्रांनो, मी सांगतो इकडे ऑक्सिजन लेवलची एवढी कमतरता, एवढी प्रॉब्लेम आहे की खूप खतरनाक। बाकी रस्ता प्लेनच होता मित्रांनो, बाकी काही कुठल्या गोष्टीची अडचण नाही आपल्याला। हे पहा हा रोडनं मस्तपैकी इकडे चालत आलो, बाकी काहीच अडचण नाही। फक्त विषय एवढा आहे अडचणचा की इकडे ऑक्सिजन लेवल, आणि वाव, हे पहा एवढे मोठे रायडर आले, अडी आपापला स्टिकर चिपकून गेले, मस्त जबरदस्त। अरे आपल्या जळगावच्या तर कोणाच रायडरचा दिसून नाही राहिला मला। सातपुडा एक्सप्लोर नाही का? नाही ते बी नाही। जाऊ द्या, असो चालते, आपण थोड्या वेळानं टेंट लावू।
तर मित्रांनो आता विषय असा आला की अडी येऊन थोडा वेळ थांबलो तेव्हा ऑक्सिजन कुठेतरी माझ्या बॅलन्स झालं आणि तेव्हा तुला मला कुठेतरी बरं वाटू राहिलं. बाकी आता हे पहा तुम्हाला हे फडकं हालताना दिसत असेल जो फ्लॅग आहे तो. तर मित्रांनो अडी हे हवा आहे पण हवेमध्ये ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे मेन गोष्ट म्हणजे. आणि इकडल्या साईडली मी अडी लावलं आपलं टेंट, बाकी काहीच वांधा नाही, एकदम टकाटकपैकी. आणि विषय असा झाला की काल सकाळी जायचं आपल्याला इकडे जो की उमलिंगला, आणि उमलिंगला जाऊन आपण काल सायंकाळपर्यंत वापस आलो पाहिजे अशी एक हे आहे. बाकी पाहू, जर येणं झालं तर येऊ, नाही येणं झालं तर दुसऱ्या दिवशी येऊ. पण नाही दुसऱ्या दिवशी नाही, आजच म्हणजे अडीच जाणं पडेल, अडी मुक्कामी राहून पुढे जाणं पडेल. कारण की विषय असा आहे की 25 किलोमीटर मित्रांनो जाणं, 25 येणं म्हणजे बरोबर टोटल होते राहील 50 किलोमीटर. तर असा काहीतरी विषय आहे. आणि मित्रांनो आज हम लोग रुके इस भाई के होटल पे. तो भाई आपका नाम क्या है? मेरा नाम तेंजिन है सर. तेंजिन नैसा? तेंजिन. तेंजिन मतलब लद्दाख का नाम है. लद्दाख के नाम. ओके. और यहाँ पे कुछ हमें हट के बताओ जो हमारे को नहीं पता, हम लोग महाराष्ट्र से है तो. यहाँ में कैसे जगह है? हाँ कैसी जगह है? यहाँ में थोड़ा सा ठंडी मौसम में ऑक्सीजन बहुत कम पड़ता है. ठंडी में अभी भी ऑक्सीजन कम है यार. अभी गर्मी टाइम में जो आएगा हाँ ये थोड़ा सा नॉर्मल जैसा है. हाँ ठंडी टाइम में ये से ऑक्सीजन कम हो जाता है, हाँ हाँ मरने का चांसेस बहुत होते हैं. बहुत ज़्यादा. दूर दूर से आ गया तो हाँ अभी हम लोग तो बैठ के थोड़ा नॉर्मल जैसा हो नॉर्मल गया. जैसा हो गया. और बाकी यहाँ में घूमने बहुत ज़्यादा आदमी आता है. हाँ. बहुत इंसान टूरिस्ट लोग बहुत अच्छा आता है. बराबर. इंसान लोग का पता है ना काइंडनेस जो बहुत अच्छा होता है. हाँ हाँ टूरिस्ट लोग का बहुत अच्छा होता है. बराबर. बाकी तो बढ़िया है. मेला घूमो, एंजॉय करो. एंजॉय करो. बराबर. फिर बाद में लौटो, फिर याद करो. याद करो. बराबर. और भाई एक है कि अगर आप यात्रा करोगे, यात्रा करने के बाद आपको जो मोमेंट याद रहेंगे ना, वो मोमेंट बहुत खास रहेंगे, खास करके. और यात्रा में ज़्यादा गडबड नहीं करनी चाहिए, एकदम शांत चित्त से यात्रा करनी चाहिए असा विषय आहे. आणि समोर आपल्याला या रोडने जायचं उद्या सकाळी. चला मग मित्रांनो, आता सध्या आधी टेंट लावला, बाकी जेवणामध्ये भाऊच्या हॉटेलवरच आपण जेवण करणार आहे. तो भाई क्या बनेगा खाने में? खाने में सब्जी, राजमा, राइस. सब्जी, राजमा, राइस. ओके. ये तीनों देते हैं. हाँ हाँ. बाकी ज़्यादा मीट तो नहीं खाते हैं. नहीं मीट तो हम लोग नहीं खाते, हम लोग आप लोग क्योंकि भी यात्रा नहीं कर खाता रहे होगा. नहीं. हम लोग भी ज़्यादा नहीं खाते. ओके ठंडी मौसम में थोड़ा सा हम लोग खाना पड़ता है. ओके. गरम रहने हम के लोग लिए. गरम रहने के लिए. हां. बाकी तो हम लोग नहीं खाते. नाही मला हे आर्मीवाले सरनी सांगलं तर थंडीत गरम राहायसाठी खावं लागते म्हणून. बाकी असा विषय आहे मित्रांनो. चला तुम्हाला जेवणामध्ये दाखवतो काय आहे तर मग थोड्या वेळात. मित्रांनो आम्ही जिथं टेंट लावलं तिथं मला माहीत पडलं की इथं सर्टिफिकेट हे इथून विकत घ्यायला लागते, कारण की वर ते कॅफे बंद असते. 25 किलोमीटरचा रन आहे आपला आणि मी इथून सर्टिफिकेट विकत घेतलं. हे पहा, तर या सर्टिफिकेटवर पाहिजे आपलं नाव, कारण आपण करणार उद्या उमलिंगला. ठीक आहे. तर काही विषयाने मस्त वाटलं मला, कारण की हे मित्रांनो एक अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी. सोपं नाही. किती 19,024 फूट वर आपण जाणार आहे उद्या. चला 2021 काय हे लेह लद्दाख परमिट गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड. काय नाही, पण माझ्यासाठी तसंच आहे. मला वाटलं होतं याची क्वालिटी खराब असेल, पण क्वालिटी आहे म्हणजे फोटो पेपरमध्ये हे लॅमिनेशन करून घ्यायला लागेल फक्त आपल्याला.